ही तिसरी मॅच करे अजून 3 मॅच आहेत ना. नाही होत मॅच 5 वाजला. चला दोन्ही संघाचा खेळाडू कमेंट्री बॉक्समध्ये यायचा आहे. एक्स्ट्रा प्लेयर्सचं संजय आणि सुनीलची जोडी, सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटते मैदानात. खूप चांगले ओपनिंग सलामीचं जोडी आपल्याला पाहायला भेटते आणि त्याच पद्धतीने पाहायला गेलं तर हा फलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. एक दर्जेदार क्रिकेटचा आयोजन आपल्याला दुर्लभने या मॅनेजमेंटकडून पाहायला भेटे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून खूप सर्व श्रोता मात्र जोडले जातात. त्यांच्यासुद्धा मनापूर्वक सहर्ष स्वागत असेल या मॅच पाहण्याकरिता. चल सामना स्टार्ट करायचा आहे तुमचं. इथे पाहायला गेलं तर एक धावेवरती पण रनआउटची स्वर्ण संधी आणि रनआउटच्या स्वरूपात पहिला गडी गारद होताना आपल्याला पाहायला भेटेल. 5 मी चुकी केली नजरा नसतील तर देखील एक मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो आणि तेच आपल्याला पाहायला भेटेल. चला नवीन फलंदाज लवकर जायचं. चला थँक्यू डीजे. चला नवीन फलंदाज थोडीशी घाई करायची, धावत जायचं मैदानाच्या आतमध्ये कारण उशीर होत आहे आपल्याला. त्यांची कोणाची मॅच होती ना. पुढे गेला कोण नाही असं. पहिल्याच चेंडूवरती गडी बाद झाला. दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र बॉलरच्या हातामध्ये कोण बिहाइंडचे चान्स आणि गुड कॅच. एका हाताने मात्र झेल टिपला जातोय. ग्रेट कॅच. खूप चांगला असा झेल टिपला जातोय. थँक्यू डीजे. चला फलंदाज थोडीशी घाई करा, लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. जेवढे मात्र टाइम करतील तेवढे तुम्हाला टाइम होणार आहे. अंधारात मॅच खेळावा लागतील याचं सुद्धा नोंद घ्यायचे. आजच्या दिवसात आपल्याला मॅच पुऱ्या करायच्या आहेत. यानंतर मॅच पुन्हा कट केला आहे इथे मात्र थर्मल क्षेत्राला चेंडू मात्र फिल्डिंग होईल का. चांगली फिल्डिंग पाहायला भेटेल. अप्रतिम दर्जाचा मात्र प्रेडिक्शन आपल्याला पाहायला भेटेल. जबरदस्त अशी फिल्डिंग ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. ब्रिलिव्हन सी संघाकडून काही गोलंदाजी होते. सिंगल धाव मात्र अर्जित झाली आहे. यावेळेस कव्हरला मात्र फिल्डर डीप मध्ये देणार आहे. 1 धाव दुहेरी धावेचा प्रयत्न होईल का. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना आणि 2 धावावरती मात्र समाधान मानावं लागेल. या दोन्ही फलंदाजांना चांगली फलंदाजी. धावसंख्या झाली ती फक्त 3 या आकड्यावरती. षटकार चौकार हे तुम्हाला कुठेही दिसत नाही कारण संध्याकाळच्या सत्रामधील थोडासा दबाव फलंदाजावरती आपल्याला पाहायला भेटेल. याही वेळेस मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. कॅच जजमेंट होईल का की चेंडू निघून जाईल आणि दुसऱ्या अटॅकमध्ये जबरदस्त अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. सुरेख झेल टिपण्याचा प्रयत्न होता. चांगली मेहनत तिथे मात्र घेतली होती फिल्डरने. फाईन लेगला गेला होता फिल्डर स्पेअर लेग पासून, परंतु काय जजमेंट यांचं चुकलं थोडंसं आणि हा झेल निसटला. फलंदाजाला जीवनदान हे मित्रांना म्हटले जाते. राऊंड द विकेटने गोलंदाजी करते. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या झाली ती फक्त 5-10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती फक्त 5 या आकड्यावरती. चला गोलंदाजाला इंट्रोड्यूस करायचं आहे. नवीन गोलंदाजाला थोडीशी घाई करा.
आणि रनआउटची सोरण असताना इथे मात्र पहिल्याच्या चेंडूवरती गडी बाद होताना आपल्याला पाहायला भेटते खराब फलंदाजाकडून लगातार आपल्याला पाहायला भेटते एका पेक्षा एक मात्र गेल्यानंतर लगेच आउट होऊन मात्र मैदानाचा ताबा सोडतोय फलंदाज सांगते तू चल मैं आया इसी तरह से कुछ कहानी वो देखने को मिल रही इस विषय से आता मॅच कोणाची आहे आता मॅच कोणाची आहे झाला कसं झाला कसं कोणचे दुंद्या आणि पांजरे बी गुन्हेले संघाचा संघनायक यायचा आहे नाणेफेकीसाठी तसंच पांजरे बी संघाचा संघनायक त्यांनी सुद्धा यायचं आहे यानंतर लगेच मॅच होणार आहे थोडीशी घाई करा दिवसात तुम्हाला मॅच खेळायची असेल तर लवकर या तर मॅच क्षेत्रावर चेंडू निघून जात आहे आणि चेंडू निघून झालाय हा ना आणि चेंडू निघून जात आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेकरिता धावसंख्या झालेली आहे ती फक्त 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते चला तो सोडून घ्यायचा आहे हे पैसे रे हे पैसे कुठे ठेवले हे सोडून द्यायचा टॉस येत नाही पैसे कुठे आहेत हां धावसंख्या झाली ती फक्त आपल्याला पाहायला भेटेल ते म्हणजेच 10 या आकड्यावरती 2 षटकाचे सामने म्हटल्यानंतर तुम्हाला फलंदाजी ही प्रथमतः चांगली करावी लागते परंतु इथे मात्र गोलंदाजी वर्चस्व गाजवत असताना या सामन्यासुद्धामध्ये ते पाहायला भेटेल पॉईंटच्या दिशेला कॅच होईल का आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल सुटला जातोय फलंदाजाला मात्र जीवनदान एक आशीर्वादच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करण्याचा चान्सेस हा बनवला जातोय फिल्डरकडून योगदान दिलं जातंय की फलंदाजाने चांगली बॅटिंग करावी आम्ही सुद्धा चांगली बॅटिंग करू रन जर तुम्ही कमी बनवले तर आम्हाला मजा येणार नाही आणि हीच लैलूट करण्यासाठी मात्र हा कॅच साधा सोपा झेल हा सोडला जातोय यावेळेस ऑफ साईडला मात्र खेळला जाते चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटेल 1 धाव इथे मात्र एकने मात्र धावफलक पुढे सरसावला जाते धावसंख्या होईल ती 13 या आकड्यावरती शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावातील शेवटचा चेंडू पाहायला साईडला आपल्याला पाहायला भेटतो ऑफ साईडला आणि चेंडू निघून जाते सीमारेषा बाहेर चौकारासाठी 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 17 या आकड्यावरती 18ला विन असेल चला 9चा टार्गेट असेल चला थोडीशी घाई करायची चला फलंदाजीची टीम चला फिल्डिंगसाठी जायचं आहे चला लवकर जा मैदानाच्या आतमध्ये चल थोडीशी घाई करायची आहे फटाफट जायचं आहे मैदानामध्ये फिल्डिंग सजवायची यानंतर यांची झाल्यानंतर पांजरे आणि झाल्यानंतर गुंजले पांजरे झाल्यानंतर ही शेवटी मॅच काय मग कमी घातली काय असं योगेश 18 चला बॅट्समॅन बॅटिंगसाठी जायचं आहे लवकर थोडीशी घाई करा 12 चेंडू 18ची गरज असेल विन करण्यासाठी आणि फलंदाजी करावी लागेल की जबरदस्त मोठे फटके मारावे लागतील या दोन्ही फलंदाजांना बॅटिंग संकेत लेफ्ट हँडर फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय येणार 12 चेंडूमध्ये तुम्हाला गरज असेल ती म्हणजे 18 धाव्यांची प्रत्येक षटकामागे तुम्हाला 9ची सरासरी गाठावी लागेल तेव्हा जाऊन हा सामना मात्र जिंकू शकतात इथं मात्र मोठे फटके घ्यावे लागतील या दोन्ही फलंदाजांना जर सामना जिंकायचा असेल फलंदाजी टीमला तर चांगली कामगिरी करावी लागेल
बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करके दिखानी पड़ेगी। अब तक देखा जाए तो बल्लेबाजी बहुत ही बेहतरीन रही थी, पिछले मुकाबले में इन बल्लेबाजों ने, संकेत ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी। आगे जाकर बड़ा शॉट खेलने की कोशिश, गैप में गेंद को भेज दिया, 1 बाउंस 2 बाउंस के गेंद जाएगी मैदान के बाहर और आखिरकार 4 रनों के लिए पहली ही गेंद पर चौका जड़ा। और यहाँ पे देखा जाए तो जल्लोष देखने को मिलता हुआ डगआउट की तरफ से, बहुत ही शानदार। चला थोडीशी घाई करा आणि व्हॉलेंटियर असतील त्यांना नक्कीच चेतावणी असेल की मैदानाच्या चारही बाजूने राहायच्या, जसा बॉल मैदानाच्या बाहेर गेला तसा आतमध्ये पुरवायचा आहे, त्याची सुद्धा एक कामगिरी असेल व्हॉलेंटियरची। पुन्हा एकदा मात्र मोठा फटका केला होता, एक धाव इथे मात्र कंप्लीट होईल का आणि झेल टिपला जात आहे फलंदाजाला, परतावा लागेल बॅक टू डगआउटच्या दिशेला। चला थोडीशी घाई करा फलंदाज। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजित आपल्याला पाहायला भेटतोय। चौकार षटकार इथे मात्र खेळावा लागतील, पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर पाहायला गेलं तर संकेत सारखा एक मोठा फलंदाज बॅक टू द डगआउटच्या दिशेला आपल्याला पाहायला भेटतोय आणि आत्मविश्वास हा थोडासा कुठे ना कुठे डाऊन होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय। नवीन बॅटर आपल्याला पाहायला भेटतोय ज्याने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली अशी बॅटिंग केली होती, चौकार मारले होते, गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला भेटतोय। गोलंदाज चांगली गोलंदाजी यावेळेस सफल होऊन खेळला जातोय, चेंडू मात्र निघून जाईल का, गॅप मध्ये जातोय चेंडू, 1 बाउंस 2 बाउंस आणि चेंडू निघून जातोय 4 धावे करिता। खणखणीत असा हा चौकार पाहायला भेटतोय, अगदी जमिनीला गुदगुले करणारा हा चौकार आपल्याला पाहायला भेटतोय। खरोखरच खूप चांगली जागा बनवली होती, शॉट सिलेक्शन चांगलं होतं फलंदाजाचं आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडूला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी सीमारेषा बाहेर हा चौकार पाहायला मिळतोय। धावसंख्या 4 निवाडते, धावसंख्या झाली ती फक्त 8, या आकड्यावरती 3 चेंडू फेकून झालेत। 9 चेंडू मग 10 धावांची गरज असेल। पुन्हा एकदा मोठा फटका बोलायचा होता, इथे मात्र क्लीन लिडिंग एज लागते, विकेट किपरने सुरेख झेल टिपला जाते। चला फलंदाज घाई करा, फलंदाज थोडीशी घाई करायची। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश, थोडीशी घाई करायची संदेश बॅटरने। एक चौकार मारल्यानंतर गडी बाद झाला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार मारला आणि गडी बाद झाला, अशा प्रकारचे 4 चेंडू फेकून झाले, 10-8 धावा खर्च केले, 2 गडी बाद केलेत गोलंदाज। सुनीलने मात्र जबरदस्त अशी कामगिरी करून दाखवली, चौकार ठोकल्यानंतर लगेच विकेट दिला आपल्या टीमसाठी आणि ती कामगिरी ही मैदानात आपल्याला पाहायला भेटते, खूपच चांगला असा। पुन्हा एकदा मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथे मात्र पूर्ण करत असताना दुसरीची खूप प्रयत्न असेल आणि दुसरा धाव तर पूर्ण होईल का, थोडासा लयच्या थ्रो येते तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट करत असताना धावसंख्या झाली ती 10 या आकड्यावरती। शेवटचा चेंडू असेल पहिल्याच इनिंग मधला। 7 चेंडू 8 धावींची गरज असेल तर म्हणता मोठा फटका खेळावा लागेल, मॅच लवकरात लवकर फिनिश करावी लागेल, कारण आजच्या दिवसामधील मॅच इम्पॉसिबल वाटत नाही खरोखरच। ते पाहायला गेलं तर थोडासा बाहेर जाऊन सफल करण्याचा प्रयत्न होता आणि गडी बाद होताना आपल्याला पाहायला भेटतोय। सहा चेंडू आणि 8ची गरज असेल, 6 चेंडू 8ची गरज। चला फिल्डिंग सजवा मैदानाच्या आतमध्ये, 6 चेंडू 8ची गरज, अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय, एक सुपर मॅच आपल्याला पाहायला भेटते। 6 चेंडू 8ची गरज, दमदार मात्र खेळी करावी लागेल, तेवढी चांगली गोलंदाजी सुद्धा करावी लागेल, गोलंदाजी ते आपल्याला पाहायला भेटते। गोलंदाज
अक्षय गोलंदाज पाहायला भेटतोय. रिटम आउट द विकेटनी मात्र सज्ज होते गोलंदाज. मोठा फटका केल्याचा होता. इथे मात्र चुकी करतोय. एक धाव, दुसरी धाव इथे कन्वर्ट होईल का? एक धाव पूर्ण झाली. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरा धाव सुद्धा आणि चौकारासाठी चेंडू निघून जातोय. या 5 चेंडू 4ची गरज. खूप चांगला असा सामना आपल्याला पाहायला भेटते. थोडीशी खराब फिल्डिंग इथे पाहायला भेटते आणि त्याच कारणाने हा चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. फलंदाज जर चांगली फिल्डिंग केली असती तर नक्कीच इथे धावा रोखल्या असत्या. थोडासा दबाव जो होत नक्कीच आपल्याला पाहायला भेटतात. येणारे 5 चेंडू 4ची गरज असताना मात्र चर्चात नक्कीच येईल का हा फलंदाज. इथे मात्र लेग फोरची जोरदार अपील होत असताना एक धाव दुहेरी धावेचा प्रयत्न होईल का? स्पीड थोडीशी आपल्याला पाहायला भेटते आणि 2 धावा कंप्लीट करत असताना 4 चेंडू मग नक्कीच 2 धावांची गरज असेल. चला थोडीशी घाई करायची बेटर. चार चेंडू 2ची गरज. रुद्र 11 संघ मात्र आपल्याला पाहायला भेटते वाटचाल करत असताना विजयाची. कारण इथून जर कॅपमध्ये चेंडूला मात्र दखल देते ते मात्र स्पीड आपल्याला पाहायला भेटते. एक धाव दुहेरी धावेचा प्रयत्न होईल का? आणि एकही धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धावेने धावलेलं पुढे सरसावला जातोय. धावसंख्या झाली ती. स्कोर लेवल झालेला आहे 17 या आकड्यावरती. 3 चेंडू 1 धावेची गरज. 3 चेंडू 1 धावेची गरज आहे. 3 चेंडू 1ची गरज असताना फलंदाज कशा प्रकारे मात्र फलंदाजी करेल याच्यावरती लक्ष नक्कीच असेल. कट केला गॅपमध्ये चेंडू निघून जात आहे आणि विजयाचा सिक्का मजबूत केला जात आहे.